हवाई जबर हवाई हल्ला उत्तुंग षटकार. त्याच्यावरती हल्ले चढवले. जयेश त्यागी षटकार आला. पुढचा बॉल आउटसाइड ऑप्शन गोलंदाजाला इथे बंदीत करण्यात येते. एक्स्ट्रा रन येत असताना अतिरिक्त धाव आपण पाहतोय. वाईट बॉल आलाय. अतिरिक्तच्या मदतीने 7 धाव मागताना ऑन दी बोर्ड. अवांतर धाव येत असताना प्रेशर क्रिएट केलं. पहिल्या बॉलवरती एक फॅन्टास्टिक स्टार्ट इथे संघाला मिळवून देण्यामध्ये यशस्वी राहिला तो अर्थातच सोनू पाटील. चांगला शोध त्याच्या बॅटमधून पाहायला मिळाला. पुढचा बॉल गोलंदाज पुन्हा जयेश फोर द विकेटने. यावेळेला फील्ड चेंज करण्याचा प्रयत्न. वेगवान चेंडू पंचांकडे अपील करण्यात आली आहे. सेलिब्रेशन स्टार्ट नाव फील्डिंग टीम. पंचांवरती कोणताही दबाव नाही. एक स्ट्रॉंग अपील करण्यात आली आहे. अमितजी भगत साहेब यांना विनंती असेल ज्यांच्या माध्यमातून उत्कृष्ट फलंदाजासाठी सायकल देखील देण्यात आले आहे. अर्थात अमितजी भगत साहेब यांना विनंती असेल की या व्यासपीठावरती आपलंही हार्दिक असं स्वागत.
8 धावा धावफलकावरती आहेत. 2 फलंदाज बाद झालेले आपण पाहत आहोत. 8-2 सध्या परिस्थिती आपण मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते आहे. जयेशने भन्नाट वेगाने गोलंदाजी केली, विकेट प्राप्त केल्या, रन्स दिलेल्या नाही आहेत आणि पहिल्या बॉलवरती षटकार आल्यानंतर असं कुठेतरी वाटलं होतं की धावा मोठ्या होतील. उजव्या शीच्या बाहेर रूम दिलाय, कट केला, बॅकफुटला चेंडूला पाठवलंय, डीप पॉइंट बाउंड्रीच्या बाहेर, मिळतील धावा 4. पहिला बॉल फेस करत असताना ठोकलाय तो अर्थात विजयने चौकार. विजय मात्रे मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला आणि पहिल्या बॉलवरती त्याने आल्या आल्या आपण आल्याची जाणीव इथे करून दिली आहे आणि प्रतिस्पर्ध्याला सांगितलं की नाही चालणार रणबंदी. काय स्ट्रोक आला त्याच्या बॅटमधून, बॅकफुटला निष्णात आहे तो, चांगला स्ट्रोक अटेम्प्ट केला. प्रवीण देखील मैदानाच्या आतमध्ये आपण पाहत आहोत. एका बाजूला प्रवीण कोळी आणि त्याच्या साथीला विजय मात्रे. स्कोर प्रणव कोळी आणि विजय मात्रे ही जोडी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते आहे. 12 बनल्यात, 2 फलंदाज बाद. नक्कीच आपण पाहतो या कार्यक्रमाप्रसंगी उपस्थित आमच्या मातोश्री समान असलेल्या सीमाताई, तदनंतर भावनाताई, आपण या कार्यक्रमाप्रसंगी आलात आणि या स्पर्धेची शोभा वाढवलीत. आपल्या मनाच्या अंतःकरणातून आम्ही सतत आभारी आहोत. असंच तुमचा आशीर्वाद आमच्या समवेत सदैव असू द्या हीच ईश्वरचरणी प्रार्थना आणि पुढील वाटचालीसाठी खूप साऱ्या शुभेच्छा. याच दरम्यान व्यासपीठावर आपण पाहतोय उपस्थित ज्यांच्या माध्यमातून उत्कृष्ट फलंदाजाकरिता आणि मालिकावीरकरिता खऱ्या अर्थानं बायसायकल पुरस्कृत करण्यात आले ते सर्वांचे लाडके आपले अमित दादा भगत इथे उपस्थित झाले. दादांना मी विनंती करतोय आपण फ्रंट स्टेजला या, राजगादीवर विराजमान व्हा. जाऊया मैदानाच्या दिशेनं. पुढचा चेंडू गोलंदाजी मार्क वरती दुसरे षटक हाताळण्यासाठी दाखल होत असताना पाहायला मिळतो आहे प्रवीण भोईरला आपण पाहतोय. नेक्स्ट मॅच भूषण स्पोर्ट्स केगाव, भूषण स्पोर्ट्स केगाव टीमचा कॅप्टन आणि एका बाजूला असेल BCC भेंडकळ बी टीमचा कॅप्टन. या आपण नेक्स्ट मॅच काही क्षणामध्ये खेळवणार आहोत. पुढचा बॉल गोलंदाज बॅकफुटला आले, ऑन साइडला केला, ऑन दी टोज, डीप मिड विकेटला प्रोटेक्शन ठेवण्यात आले. क्षेत्ररक्षक तैनात आहे. सिंगल कंप्लीट केली आहे, दुहेरी साठी पलटल्यात वेगाने 2 धावा. काय घडतंय मैदानाच्या आतमध्ये पहा. रात्रीचे 9:22 झाल्यात आणि भेंडकळ गावामध्ये इथे धावांची चोरी होत असताना पाहायला मिळाली. रन्स आल्यात त्या 2. संघाची धावसंख्या मैदानाच्या आतमध्ये जिथे येत असताना दुहेरीच्या मदतीने वाढते. स्कोर कार्ड वरती 14 आहेत. परिस्थिती सुधारण्यासाठी आपली मनस्थिती चांगली असावी लागते आणि एक चांगला माइंडसेट, चांगला अप्रोच घेऊन विजय आणि प्रवीणला आपण मैदानाच्या आतमध्ये पाहत आहोत. प्रणव आणि त्याच्या साथीला यावेळेचा बॉल उजव्या शीच्या बाहेर, जो मात्र पाहायला मिळतो आहे. चांगल्या टप्प्यावरती गोलंदाजी होतीये. गोलंदाजी करत असताना आपली दिशा जी आहे ना ती नेहमी चांगली ठेवावी लागते, कारण तीच दिशा आपली संघाची दशा ठरवणार आहे. चांगल्या टप्प्यावरती गोलंदाजी होत असताना पाहायला मिळते आहे. दुसऱ्या षटकामध्ये प्रवीण यावेळेला देखील खोलामध्ये पाहायला मिळाला. 4ही मुंड्या चित केलंय. वारंवार एक कॉरिडोर इथे मेंटेन करतायत. अचूकतेने गोलंदाजी होतीये. फलंदाजांचे वैगुण ओळखत असताना गोलंदाजी होतीये. भान ठेवून योजना आखल्यात आणि त्या बेभान होऊन मैदानाच्या आतमध्ये अंमलात आणल्या जात आहेत. ही जमेची बाब आहे. पुढचा बॉल घेऊन गोलंदाज पुन्हा एकदा बॅकफुटला गॅप मध्ये केलाय. 2 क्षेत्ररक्षकांच्या अगदी मधोमध केलेला हा स्ट्रोक, सुई मधून धागा अलगद काढावा त्या रीतीने इन टू द गॅप. चेंडू सीमारेषेच्या बाहेर, चौकार. बॅकफूट फ्रंट फूट कोणताही भेदभाव करत नाहीये. बॅटिंग करत असताना मैदानाच्या आतमध्ये विजय उजव्या यशीच्या बाहेर येणारे चेंडू तो चांगल्या रीतीने खेळत असताना पाहायला मिळतोय. किंबहुना त्याचा हा स्ट्रॉंग झोन आहे. 18-2.
एक चांगली बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये चालू असलेली आपण पाहत आहोत. मैदानाच्या आतमध्ये स्कोर कार्डवरची धाव आहेत ते 18, 2 फलंदाज बाद. एक रणनीतीबद्ध कामकाज मैदानाच्या आतमध्ये होत असताना आपण पाहतोय. अगदी त्याच वेळेला तिसऱ्या षटकामध्ये कोणता गोलंदाज इंट्रोड्यूस करण्यात येतो हे देखील पाहणं गरजेचं राहील. संदेश भोईरला इन्व्हाइट करण्यात आले गोलंदाजी मार्क वरती. संदेश भोईरला आपण पाहत आहोत. 18 धावा धावफलकावरती आहे. 2 फलंदाज बाद झालेले पाहायला मिळालेत. संधीजी पाटील सर यांना देखील आपण उपस्थित होत असताना पाहायला मिळत आहेत. उरण तालुक्यातील बाहुबली पंचांचे आणि ज्यांचं आगमन होत असताना आपण देखील पाहत आहोत. स्कोर कार्डवरती 18 बनला, 2 फलंदाज बाद. 2 षटकांचा खेळ इथे संपलाय. बॅटिंग करत असताना मैदानाच्या आतमध्ये करंजा टीम. यावेळेचा बॉल बॅकफुटला ऑन साइडला केले. डीप मध्ये प्रोटेक्शन ठेवलंय. क्षेत्ररक्षक आहेत त्या ठिकाणी. एक धाव कंप्लीट होतीये. केवळ एकेरीवरती समाधानी आहेत. एक एक सिंगल आणि सिंगल येत असताना पाहायला मिळाली आहे. एका एका धावेने संघ पुढे सरकत असताना पाहायला मिळतोय. एक एक रन्स फार महत्वाची असते, परंतु एवढ्या सिंगल एखाद्या इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये देखील पाहायला मिळत नाही. फेब्रुवारी महिना नुकताच गेलाय 14 फेब्रुवारी, तरी सिंगल आहेत मैदानाच्या आतमध्ये. डबल्स करावा लागतील, धावा गोळा करावा लागतील. धावा येणं इम्पॉर्टंट आहे. 19ला 2 आपण पाहतोय. षटक क्रमांक 30 प्रगती पथावरती आहे गोलंदाज संदेशचा. हा बॉल ऑन साइडला स्लॉट मध्ये आलाय. डीप मध्ये प्रोटेक्शन ठेवलंय. बाउंड्री लाईन वरती एक चांगला झेल टिपण्यात आलाय आणि किण एक धक्का. तिसरा फलंदाज बाद. टॉप ऑर्डर इथे डिसमिसल झाली आहे. अर्थात एका बाजूला सोनू बाद झाला. सोनू पाटील त्याच्या बॅटमधून 6 धावा आल्या. गोल्डन डकचा शिकार कुणाल कोळी राहिला आणि प्रणव कोळीला आपण पाहतोय तो देखील बाद झाला. 7 धावा त्याच्या बॅटमधून आल्या. 8 बॉल त्याने फेस केले. ही बाब खऱ्या अर्थानं कुठेतरी विचार करण्याजोगी आहे. रन्स आलेल्या नाही आहेत. 19ला 3 सद्य परिस्थिती. रन्स गोळा करावा लागतील. प्रयत्नार्थी परमेश्वर. प्रयत्न तुम्हाला करावा लागेल. अनेक वेळेला आपण म्हणतो ना की जगा इतकं की आयुष्य कमी पडेल, असा इतकं की आनंद कमी पडेल. काही मिळेल तर नशिबाचा खेळ आहे, परंतु प्रयत्न इतके करा की परमेश्वराला देणं भाग पडेल. परमेश्वराला देणं भाग पडेल. या सामन्यामध्ये तुमचे प्रयत्न किती चांगले आहेत, तुम्हाला काय मिळणार आहे किंवा काय वाढून ठेवलंय पुढील येणाऱ्या चेंडूंवरती हे पाहणं तितकंच गरजेचं राहील. गोलंदाजी चांगली झाली आहे. संदेशला आपण पाहतोय. संदेश भोईरचा हा बॉल ऑन साइडला केला हवेमध्ये. क्षेत्ररक्षक चढूच्या खाली. जजमेंट चांगलं आहे. फ्री होम डिलिव्हरी. जयेशने टिपला झेल. संपला फलंदाजाचा खेळ. नाही बसत आहे धावसंख्येला मेळ. काय हात चालला हा खेळ. येस, याच दरम्यान आपण मंचावर उपस्थित ज्यांच्या माध्यमातून बायसायकल पुरस्कृत करण्यात आले या स्पर्धेसाठी असे सन्माननीय व्यक्तिमत्व अमित दादा भगत याचा सन्मान या कार्यक्रमाप्रसंगी केला जाईल. मी विनंती करतोय विजय दादा ठाकूर साहेबांना आणि हितेन आपणास देखील की आपल्या दोघांच्या शुभ हस्ते आपण अमित दादांचा सन्मान या कार्यक्रमाप्रसंगी होत आहे. या स्पर्धेसाठी ज्यांच्या माध्यमातून बायसायकल पुरस्कृत करण्यात आल्यात पहा आपलं संयोजकांच्या वतीनं मनपूर्वक हार्दिक स्वागत असेल. सुस्वागतम स्वागतम सहर्ष स्वागत. त्यानंतर पुढील सन्मान आपल्याला पाहायला मिळेल. शेतकरी कामगार पक्षाचे युवा कार्यकर्ते आपल्याला पाहायला मिळतात. तुषार दादा ठाकूर त्यांचा देखील सन्मान होत असताना मी विनंती करतो या विजय ठाकूर आपणास आपल्या शुभ हस्ते आपण तुषार ठाकूर यांचा देखील सन्मान करून घ्यायचा आहे. अगदी आपण पाहतो एक
दमदार व्यक्तिमत्व ज्यांच्या माध्यमातून मग आज पालखी सोहळा असो प्रत्येक क्षेत्रामध्ये चांगलं कामकाज त्यांच्या माध्यमातून पाहतोय असे सन्माननीय जरीमरे आहे नवरात्रोत्सव मंडळाचे सदस्य तथा शेतकरी कामगार पक्षाचे एक युवा निष्ठावंत कार्यकर्ते तुषारदादा ठाकूर याचा सन्मान होत असताना या सोहळ्याप्रती उपस्थित अतिथी मान्यवरांचा अतिथी गणाचा सन्मान आणि जाऊया मैदानाच्या दिशेने कॉमेंट्री बॉक्स मध्ये आवाज ऐकूया जयेश भोसले सरांचा. 19 ला 5 फलंदाज बाद झालेले पाहायला मिळालेत. संदेशची गोलंदाजी पळता भुई थोडी केल्या प्रतिस्पर्ध्याला त्याने एका मागोमाग एक फलंदाज बाद होता. डॉमिनेट करणारी गोलंदाजी एका षटकामध्ये 3 धक्के दिलेत. स्कोर कार्ड वरती केवळ 19 धावा आहेत. जगात लय भारी 19 फेब्रुवारी 19 ला 5 बाद ही सद्य परिस्थिती आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतो आहोत. डीजे स्कोर कार्ड वरती धावा आहेत त्या अर्थात 19 ला 5. पुढचा बॉल याही वेळेला देखील वेगवान पाहायला मिळाला. पंचांगडे अपील करण्यात येते. इथे फलंदाज आणखीन एक धक्का. 1 मोर विकेट. एका मागोमाग एक फलंदाज आयाराम गयाराम केवळ हजेरी लावतात आणि बाद होतात फलंदाज. ला 6वा फलंदाज बाद झालाय. मैदानाच्या आतमध्ये एका मागोमाग एक फलंदाज बाद होत असताना पाहायला मिळाल्यात. कोणताही बॅटर तग धरून उभं राहायला तयारच नाही आहे. मुळात जर पार्टनरशिप बिल्ड झाली रन्स आल्या धावा आल्या तर खऱ्या अर्थाने एक मोठी टोटल उभी राहील. या काही गोष्टी घडताना पाहायला मिळालेल्या नाहीयेत. ऍक्शन रिप्ले तुम्ही पाहताय. यष्टीरक्षकाचं करावं तितकंसं कौतुक कमी आहे. मी तर म्हणेन की जास्तीची रगोरी त्याने खेळलेली दिसते. कारण ज्या वेळेला आपण अनेक वेळा म्हणतो ना आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये एखादा क्षेत्ररक्षक जर एखादा फलंदाजाला बाद करतो तर त्याची चर्चा या गोष्टीसाठी होते की कंचे ज्यादा तर खेळ आहे. आणि या खेळाडूचा नेम सटीक लागला. 19 ला 6 बाद. चला नेक्स्ट मॅच आपण लक्ष वेधतोय भूषण स्पोर्ट्स केगाव आणि त्याच्या अगेन्स्ट खेळेल BCC बेंडकळ बी. या आपण नेक्स्ट मॅचचा टॉस करणार आहोत. पूर्वार्धाचा खेळ जसा संपेल तसा टॉस होईल. दोन्ही टीम आपण तयार राहा. 19 ला 6. चौथ्या षटकामध्ये गोलंदाजी मार्कवरती प्रवीण भोईरला आमंत्रित करण्यात आले. पुढचा बॉल यावेळेला वेगवान पंचांगडे अपील करण्यात येते. परंतु लेग बी फोर साठी अपील करत असताना ग्राह्य धरले जाणाऱ्या काही बाबी ज्या अशा असतात अर्थात इथे फलंदाजाला बाद घोषित करण्यात आलाय. ऍक्शन रिप्ले आपण पाहतोय स्क्रीन वरती. अपील करण्यात आली आणि जिथे फलंदाज होतोय तो LBW च्या रूपात बाद. कुणाल कोळी देखील बाद होत असताना पाहायला मिळतो आहे. अर्थात 7 धक्के दिलेत. 19 धावा धापलकावरती आहेत. काय प्रचंड वेगाने गोलंदाजी होती आहे. किंबहुना गोलंदाजीचा कत्तल खानाच घेऊन आलेत की काय भातान टीम. आज मैदानाच्या आतमध्ये लिलया फलंदाजांना त्यांनी इथे बाद केलंय. कोणालाही उभं राहू दिले नाही. मैदानाच्या आतमध्ये एकाही फलंदाज मैदानाच्या आतवरती जास्त काळ थांबला नाही. अभि आलाय नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये. आपण पाहतो अभि कोळीला जो बॅटिंग साठी येत असताना 9व्या क्रमांकाचा बॅटर येतोय. चौथ्या षटकातील पहिला चेंडू इथे केवळ डिलिव्हर्ड झालाय. धावफलकावरती येते 19. 7 फलंदाज बाद. गोलंदाजी मार्क मध्ये पुन्हा एकदा प्रवीण भोईर सज्ज होत असताना पाहायला मिळेल. विकेट त्याने प्राप्त केली आहे. यावेळेचा चेंडू ऑन साइडला इथे खेळला. डीप मिड विकेटला क्षेत्ररक्षक तैनात. एक सिंगल वरती इथे प्राप्त होईल. दुहेरीचा प्रयत्न करण्यात येतोय परंतु इथे फलंदाज क्रमांक 8वा केवळ विकेट सॅक्रिफाईस करतोय आणि क्रिकेटची आत्महत्या. फलंदाज बाद. क्रिकेट सामन्यांचं आयोजन शेकाप भेंडकल या पक्षानं या टांकेश्वर मैदानावर प्रीतम दादा म्हात्रे चषक गाजतय उरण रायगड भर. प्रीतम दादा म्हात्रे चषक गाजतय उरण रायगड भर. 8 फलंदाज बाद झालेत. कॅन यू इमॅजिन. पूर्वार्धामध्ये पहिल्या बॉल वरती षटकार आला होता
पहिला चेंडू षटकार आलाय, परंतु तिथून पुढे गोलंदाजांनी जी कमालीचं कमबॅक केलंय, धावा दिलेल्या नाही आहेत मुळात. एकंदरीत स्कोरकार्डवरती धावा आपण 20 पाहत आहोत. चौथं षटक प्रगतीपथावरती प्रवीणने विकेट प्राप्त केल्यात. रनआउटच्या स्वरूपामध्ये काही अंशी विकेट सॅक्रिफाईस झालेल्या पाहायला मिळाल्यात. अनेक बाबी आज या स्पर्धेच्या माध्यमातून हेवा वाटेल या दर्जाचं आयोजन आपण पाहत आहोत. 21 धावा आहेत. 20 नंतर एक अवांतर आली, 21 बनल्यात. पुढचा बॉल यावेळेला बॅटच्या टोला लागलाय समोरच्या दिशेने. लॉंग ऑनला चेंडू खाली क्षेत्ररक्षक येतोय. एक एक धाव किती महत्वाची आहे पाहणा. आपण अनेक वेळा म्हणतो की क्रिकेटमध्ये एका एका धावेला, राजकारणामध्ये एका मताला आणि परीक्षेमध्ये एका एका गुणाला महत्व फार असतं. ही एक एक धाव येत असताना पाहिला मी. ते 22 धावा धावलकावरती आहेत आणि जशा एक एक धावा इथे येतात ना, त्या त्या वेळेला लक्ष आवर्जून संघ अर्थात ठेवत असताना आपण पाहतो आहोत. ते अर्थात करंजा टीम. यावेळेला चेंडू खाली राहिलाय. थेट यष्टीरक्षकाचा भेद घेतो. डॉट बॉल. स्कोर कार्ड वरती धावा आहेत त्या 22ला. मी लक्षवेधन प्रथमेशजी ठाकूर, कृपया संपर्क साधा. प्रथमेश ठाकूर समालोचक मित्र तथा एक गोड आवाज. ऑन साइडला डीप मध्ये केला, बॅकवर्ड ऑफ द स्क्वेअर. प्रोटेक्शन ठेवलं, एक सिंगल, एकापेक्षा जास्तीचं काही नाही. समालोचन कक्षाशी संपर्क साधण्याची मी विनंती करेन. प्रथमेश ठाकूर, कल्याण डोंबिवलीचा आवाज. 23ला 8 बाद. अनिकेत मात्रे यांना मी विनंती करेन. केगावचे अनिकेतजी मात्रे यांना विनंती असेल या व्यासपीठावरती आपले हार्दिक स्वागत. 23ला 8 बाद झाल्यात. पुढचा बॉल प्रवीण पुन्हा एकदा सज्ज होईल. यावेळेला बॅकफुटला आल्या, ऑन साइडला केलाय. हवेच्या लाटांवरती स्वार होत आपला फटका. 440चा झटका. चेंडू सीमारेषेच्या बाहेर. उत्तुंग षटकार. मन भेंडकल या संघान केला आयोजन. लाखात एक नंबर. आयोजन लाखात एक थँक्यू. नंबर. षटकाराच्या मदतीने 29 बनल्यात. 8 बाद. हे आपण काही विशेष सन्मान करतो आहोत. विजयजी ठाकूर साहेब यांना विनंती करेन की आपल्या शुभ हस्ते परेजी ठाकूर साहेब यांचा विशेष सन्मान आपण करावा. परेजी ठाकूर साहेब आपल्या सोबत उपस्थित आहेत, ज्यांचा विशेष सन्मान आपण करतो आहोत. विजयजी ठाकूर साहेब यांच्या शुभ हस्ते हा सन्मान इथे पार पडला जाईल. स्वागत करूया सकल जणांचे, जमलेल्या या मान्यवरांचे. आज या शुभदिनी शुभ समयी उपस्थित साऱ्या पाहुण्यांचे. पाहुण्यांचा पाहुणचार व्यासपीठावरती होतो आहे. आज येथील या पायेरीला गंध आला. साहेब आपल्या येण्याने या स्पर्धेला रंग आला. धन्यवाद. स्कोर कार्ड वरती आहेत त्या 29. 8 बाद. शेवटच्या षटकाचा खेळ इथून शेष असेल. अलंकार भोईर गोलंदाजी मार्कपती दाखल होत असताना आपण पाहत आहोत. अलंकार गोलंदाजी मार्कपती दाखल होत असताना पाहायला मिळाले. प्रत्येक चेंडू हा क्षेपणास्त्रासारखा बाहेर काढला. किंवा गोलंदाजी मार्क वरती येत असताना गोलंदाजांनी ज्या दर्जाची गोलंदाजी केली, कटू आहे परंतु सत्य आहे. फलंदाज उभेच राहिले नाहीत मुळात. 2 षटकार तुम्ही खेचताय 29 मध्ये, परंतु 8 विकेट गमावताय. ही चिंतेची आणि निराशेची बाब आहे. पुढचा बॉल खोलात टाकला होता. याही वेळेला आपण पाहतो लोअर फुलटोस बनवला, परंतु दोन्हीही गाड्या एकाच रुळावरती. फलंदाज ज्या बॅटरच्या बॅट मधून षटकार आला होता तो होतोय इथे वाद.
गोलंदाज सज्ज होईल. पुढचा बॉल हाफ ट्रॅकर होता उजवेसीच्या बाहेर. यावेळेला वेगाने टाकलेला पाहायला मिळाला. शेवटची जोडी मैदानाच्या आतमध्ये आपण पाहत आहोत. 29ला 9 बाद ही दयनीय अवस्था इथे झालेली पाहायला मिळाली आहे. कोणताही फलंदाज जास्त काळ मैदानाच्या आतमध्ये थांबला नाही. षटकार चौकार आले जरूर, परंतु इथे रनआउटच्या स्वरूपामध्येही जास्तीच्या विकेट गमावलेल्या आपण पाहायला मिळाल्यात. पुढचा बॉल यावेळेला देखील वेगवान चेंडू इथे पाहायला मिळतो आहे. ऑन साइडला केलंय, डीप मध्ये प्रोटेक्शन आहे. अलंकारचा हा चेंडू जिथे एक धाव निश्चितच देऊन जाईल. एकेरीच्या मदतीने 30 बनल्यात. 9 फलंदाज बाद झालेले पाहायला मिळालेत. हॅलो, स्कोर कार्ड वरती धावा आहेत त्या अर्थात 30 धावा. 9 फलंदाज बाद झाल्यानंतर आपण मैदानाच्या आतमध्ये अलंकार भोईरची गोलंदाजी पाहतो आहोत. यावेळेला देखील सफल झाले. उजव्या बाहेर निघाले. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न करण्यात आला. इथे घडलंय तरी काय, सेफ आहे फलंदाज. रन्स कंप्लीट होईल लेग बाईटच्या स्वरूपामधून. पंचांनी ही बाब निदर्शनास आणून दिली आहे. रन्स लेग बाईटच्या स्वरूपामधून कंप्लीट झाली. 31 धावा धावफलकावरती आहेत. 5वं षटक प्रगतीपथावरती आहे. येणारे 2 बॉल फार महत्वाचे राहतील, कारण 2 चेंडूचा खेळ शेष आहे. फटके येतील का विशेष हे देखील पाहणं तितकंच गरजेचं राहील. प्रयत्न चांगले झाले, शर्तीचे झाले. गोलंदाजी करणाऱ्या संघाने कोणत्याही स्वरूपामध्ये जास्तीच्या धावा दिलेल्या नाही आहेत, कारण ऍक्युरेसी एक चांगल्या दर्जाची पाहायला मिळाली. अचूकतेने गोलंदाजी होत असताना पाहायला मिळाली आहे. कौतुकास्पद कामगिरी इथे होती. चला नेक्स्ट मॅचचा टॉस आपण करणार आहोत. दोन्ही टीम यावेळेला देखील वेगवान उजव्या बाहेर पाहायला मिळतो आहे. चेंडू आणखीन एक निर्धाव स्वरूपाचा आला. डॉट बॉलचं पर्सेंटेज वाढलं. अचूकतेने गोलंदाजी झाली. जास्तीचे चेंडू निर्भर राहिले गोलंदाज की आपण जास्तीचे चेंडू उजव्या बाहेर कसे हाताळू शकतो याकडे कल राहिला. आणि याच कारण की काय धावाही थांबलेल्या पाहायला मिळाल्या. मुळात रन्स आलेल्याच नाही आहेत. स्कोर कार्ड वरती रन्स आहेत ते केवळ 31. शेवटचा बॉल बाची लिडिंग एज पाठीमागे चाललाय. क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी जिथे केवळ एक सिंगल येत असताना पाहायला मिळते. एकंदरीत या एकेरीच्या मदतीने पूर्वार्धाचा खेळ इथे संपतोय. बॅटिंग करत असताना मैदानाच्या आतमध्ये टॉस हरल्यानंतर संघ एका बाजूला एसपीसीसी करंजा या टीमची धावसंख्या धावफलकावरती येते. 32-33चं टार्गेट या सामन्यामध्ये सेट केलंय. चला नेक्स्ट मॅचचा टॉस आपण करतो आहोत. एका बाजूला असेल तो भूषण स्पोर्ट्स केगाव आणि त्याच्या अगेन्स्ट खेळ बीसीसी भेंडकळबी. टॉस करणार आहोत आपण. दोन्ही टीमचे कॅप्टनही आपण टॉस करूयात. प्रथमतः एका बाजूला बीसीसी भेंडकळबी आणि त्याच्या अगेन्स्ट खेळ भूषण स्पोर्ट्स केगाव. लेखाजोखा आपण पाहूया. 30 बॉल मध्ये 32 बनल्यात. लेखाजोखा आपण पाहत आहोत. स्क्रीनवरती बॅटिंग करत असताना सोनूने 6 धावा प्रथमतः बनवल्या. कुणाल कोळी आला, त्याने 0 बनवला. तदनंतर प्रणव आला, त्याच्या बॅटमधून 7 धावा आल्या. तदनंतर विजय आला, विजयच्या बॅटमधून 5 धावा. तदनंतर 0-0 एकंदरीत पाहायला मिळाल्या. ते अर्थातच गौरव आणि सुयकच्या बॅटमधून विवेश आला आणि त्याच्या बॅटमधून 1 धाव आपण पाहिली. 7 धावा त्याच्या बॅटमधून पाहायला मिळाल्या होत्या. तोच एक मात्र बॅटर राहिला असे. सर्वाधिक धावा 7 धावा त्याच्या बॅटमधून आपण पाहिल्या. आणि तदनंतर केवळ आणि केवळ औपचारिकता 0-0-0. एकाही बॅटरने डबल डिजिट मध्ये रन्स बनवलेल्या नाही आहेत. आपण पाहतो आहोत जिथे धावा बनल्या त्या अर्थातच एकंदरीत आहेत त्या 32-33चं लक्ष या सामन्यामध्ये ठेवण्यात आले. या आपण टॉस करतो आहोत. उमंगजी भोईर सरांचा आवाज आपण ऐकूयात आणि जशी उत्तरार्धाला सुरुवात होईल या आपण ऐकूयात उमंगजी भोईर यांचा आवाज. नक्कीच आपण पाहतोय अमित दादा भगत यांच्या शुभ हस्ते आपण टॉस करतोय. आजच्या साखळी पद्धतीतील शेवटचा सामना आपल्याला पाहायला मिळणार आहे. एकीकडे टीम बीसीसी भेंडकलबी त्यांच्या अगेन्स्ट खेळतील भूषण स्पोर्ट्स केगाव. टेल इज अ कॉल. नक्कीच आपला निर्णय. आम्ही फिल्डिंग करू. नक्कीच फिल्डिंग करणार. हेच बॅटिंग करावी लागेल टीम भूषण स्पोर्ट्स केगाव. जाऊया जसा सामना उत्तरार्धाचा खेळ जसा खेळवला जाईल तसा नक्कीच कॉम्बॉक्स मध्ये जोडलो जाऊ आम्हीच. आणि नेक्स्ट मॅच साठी आपण तयारीत राहायचं. टीम भेंडकल लगेचच सामना संपल्याबरोबर आपण आपल्या संपूर्ण खेळाडूंना घेऊन मैदानाच्या दिशेनं दाखल व्हायचं आहे.
थँक्यू. आलेल्या मान्यवरांचं वेलकम एव्हरीवन, ऑल ऑफ यू. सर्वांचं सहर्ष स्वागत असेल. घर बसला प्रणाऱ्या क्रीडा चाहत्यांचं तसेच जमलेल्या तमाम प्रेक्षक राजाचं पुन्हा एक वार हार्दिक स्वागत. काय खेळ रंगलाय पहा निखिल सर. आज प्रत्येक सामना जर पानं उलगडली तुम्ही मागील संपूर्ण सामने लो स्कोरिंग सामने पाहायला मिळाले आहेत. अगदी खूप आजची विकेट पूर्णपणे विशाल सर, आय थिंक तुम्ही जे आज कामकाज केलं खेळपट्टीवर, खेळपट्टी गोलंदाजांच्या मोहात पडली आहे. आज सातत्यानं बॅटिंग ऑर्डरसाठी टीम पूरक ठरली. आजचा दिवस आणि आजची रात्र पूर्णपणे वेगळं चित्र पाहायला मिळालं आहे. आमच्या संवेद कॉम्बॉक्स मध्ये रायगडातील सुप्रसिद्ध निवेदक आतिश पाटील सर पागोडे, तदनंतर कल्याण डोंबिवलीतील प्रथमेश ठाकूर सर आणि महाराष्ट्रातील एक नामवंत समालोचक जयेश भोसले सर आपण पाहतोय. गुणलेखकाच्या भूमिकेत निखिल कडू सर आमच्या समवेत आहेत. संपूर्ण लाईव्ह टेलिकास्ट सायप्रीत लाईव्ह. एक भली मोठी स्पर्धा आपल्या भेटीस येते. अगदी अंतिम रात्र सूर्यनारायणाच्या प्रकाशामध्ये खेळवली जाणारी ही स्पर्धा. अगदी आपण आता पाहतोय प्रकाश ज्योतामध्ये बदल होत असताना, कारण की डे नाईट फॉर्मॅट. मग संध्याकाळच्या सत्रामध्ये पहिला सामना, तदनंतरचे पुढील सामने आपण पाहतोय मानव निर्मित प्रकाशामध्ये खेळवले जात आहेत. त्या भूपेंद्रजी भोईर आपणास देखील विनंती, आपण राजगदीवर विराजमान म्हणून सामन्याचा नितांत आनंद घ्या. सलामीवीर ओपनिंग पेअर मैदानामध्ये दाखल होत आहेत. प्रवीण भोईर, निलेश भोईर. हिरेन गोलंदाजीसाठी येताना आपण पाहतोय. नक्कीच बॅटिंग करणारी टीम भातन टीम आपण पाहतोय. गुड लक आल्यात आमचे साथी समालोचक देव डाके सरांकडून. गुड विशेष आपण पाहतो बॅटिंग टीम साठी. नक्कीच मागील टुर्नामेंट मध्ये चतुर्थ क्रमांकाचा मान ज्यानं पटकावलाय ती टीम आपण पाहतोय SPCC करंजा. आज मात्र थोडीशी बॅटिंग करत असताना डगमळताना पाहायला मिळाले आहे. गोलंदाजी धारदार पद्धतीने करावी लागेल. पहिल्या धावसंख्येवर एकेरी धावसंख्या कंप्लीट केली आहे. आदरणीय सन्माननीय श्री प्रमोद शंकर भोईर आपणास विनंती आहे, आपण व्यासपीठावरील विराजमान व्हा. आपली देखील उपस्थिती या सोहळ्या प्रति प्रार्थनीय आहे. 1 रन ऑन स्कोरबोर्ड, 1 रन कंप्लीट. श्री गणेशा झालाय. ऑन स्ट्रायकरला बॅट्समन निलेश भोईर पाहतोय. चांगला बॉल, चांगला चेंडू आपण पाहतोय. ऑफ साइड, ऑफ स्टंप चेंडू फेकला गेलाय. डॉट बॉल येतोय. निर्धाव चेंडू. नक्कीच निर्धाव चेंडू बॅटिंग करणाऱ्या टीम साठी घातक ठरू शकतो. लो स्कोरिंग सामना आहे. गोलंदाजी वेगवान गतीने होणं गरजेचं आहे. फ्रंट फुटचा वापर, स्टेप अप झालेत. बॅट अँड बॉलचा नो कॉन्टॅक्ट, डॉट बॉल. संलग्न 2 चेंडू अद्यापर्यंत निर्धाव फेकले गेलेत. पहा राईट आर्म ओव्हर द विकेट न भेंडकल कडून गोलंदाज हिरेन अगदी हिऱ्यासारखी गोलंदाजी हाताळतोय. नाविन्यतेने भरलेला खेळ क्रिकेट. पूर्वार्धाचा खेळ झालाय, उत्तरार्धाकडे आपण चाललोय. 2 अंकाचा हा प्रवास क्रिकेटमध्ये आपण पाहतोय. काही मान्यवरांचा देखील तापखाना. यावेळी हुक करण्याचा प्रयत्न होता. चेंडू स्लॉटला आलाय मागील दिशेला. बॅकवर्ड लॉंग लेग रिजनला क्षेत्ररक्षक पळतोय, प्रयत्न करताय. तदवर चेंडू सीमा पलीकडे येतोय. 4 धावसंख्येचा हा चौकार. लॉंगॉनच्या रिजनला चेंडूला खेळून काढले. क्षेत्ररक्षक दूरवरून चेंडूवर झडप घेत आहेत. तत्वर 1 रन्स कंप्लीट केले गेले आहे. एकेरी धावेनं टोटल रन ऑन स्कोर बोर्डला आपण पाहतोय 6 धावा. धाव फलकावर.
चांगला स्ट्रोक, दोन क्षेत्ररक्षकांच्या मधून खेळण्याचा प्रयत्न, शॉर्ट पॉइंटला चेंडू अडवला गेला आहे. चांगलं क्षेत्ररक्षण, द्रुतगती क्षेत्ररक्षण आपण पाहतोय. ओव्हर नंबर 1 चा खेळ झालाय. एक षटकाच्या समाप्तीनंतर टोटल रन ऑन स्कोर बोर्डवर बॅटिंग करणाऱ्या टीम भातान टीमच्या धावा जाऊन पोहोचल्यात. लॉस ऑफ 0, 7 रन कंप्लीट. 7 धावा येत आहेत. ज्येष्ठ नाट्य कलावंत आपण पाहतोय पांडुरंग पाटील यांचा देखील शुभागमन पाहायला मिळतो. या आपलं हार्दिक स्वागत असेल. नक्कीच त्यांच्या कालामध्ये काही भूमिका ज्यांच्या माध्यमातून हुबेहूब खऱ्या अर्थानं निभावण्याचं काम केलं गेले असे नाट्य कलावंत पांडुरंगजी पाटील. एक षटकाचा खेळ झालाय. मॅन्डेटरी पॉवर प्लेचा पहिल्या षटकाचा खेळ होत असताना त्यानंतर नेक्स्ट बॉलर येत आहेत अबी कोहली उपस्थित झालेत गोलंदाजीच्या ट्रॅकवर. जी पहिल्या षटकामध्ये गोलंदाजी होती ना तीच गोलंदाजी करावी लागेल. पुढील प्रत्येक षटकामागे लो स्कोरिंगची गोलंदाजी होणं गरजेचं आहे. इकॉनॉमिकली गोलंदाजी हातलावी लागेल. गोलंदाजांना बॅटिंग करणाऱ्या टीमला जर परास्त करायचं असेल तर धूल चारणावी लागेल बॅटिंग करणाऱ्या टीमसाठी. चांगला खेळ आपण पाहतोय. एक साइड ड्रेस कोड, जबरदस्त ड्रेस कोड आपण पाहतोय पहा टीमचा. पूर्णपणे येल्लो आर्मी मध्ये आले तर टीम भातान. अबी कोहली पहिलाच बॉल, फर्स्ट बॉल, व्हॉट अ नाइस डिलिव्हरी, सुपर बॉल, आउट स्विंग, स्विंग आणि मिस पाहायला मिळतात. डॉट बॉल येतात. पहिल्या षटकाची सुरुवात एक धावसंख्येनं पाहिली तर इथून डॉट बॉलची सुरुवात. सामन्यामध्ये अगदी सलामीवीर धाकड खेळ करतात. सलामीवीरांना देखील कळून चुकले लो स्कोरिंग सामना आहे. मोठे फटके घेण्याची काय हरकत नाही. सिंगल डबल वर हा किल्ला आपण अलगदरित्या पार करू शकतोय. त्याच गतीचा खेळ चालू आहे. नक्कीच युक्तीचा वापर देखील होणं गरजेचं आहे. आपल्याकडे किती धावा आहेत, किती धावा कशा काढायच्या आहेत या पद्धतीने खेळ करणं गरजेचं आहे. टेम्परामेंट खेळ होणं गरजेचं आहे. क्या बात आहे, जबरदस्त गोलंदाजी पहा. सलग्न जे 2 बॉल डॉट फेकले तर अबी कोहली यानं अगदी गोली सारखे चेंडू फेकतोय. कधी स्लोवर, कधी आउट स्विंग, इन स्विंग, वेगवेगळ्या पद्धतीने चेंडू हाताळण्याचे काम करतात. धीम्या गतीचा गोलंदाज. यावेळचा देखील फटका इनफिल्ड मध्ये स्वतः गोलंदाज अडवण्याचे प्रयत्न करतायत. तद्वर एक धाव कंप्लीट. पर्याप्त वेळ मिळाला जातोय. त्यामध्ये 1 रन कंप्लीट होत असताना आपण पाहतोय. संघाची धावसंख्या 8 धावा येतात. चांगला चेंडू अगदी आपण पाहतोय स्वीप करण्याचा प्रयत्न. बॅटचा फ्लो आधी जातोय, तदनंतरचा बॉल यष्टीरक्षकाच्या हातामध्ये निभावला जातोय. काय बॉलिंग केले गेले पा. गोलंदाजाने अगदी घरूनच सेट होऊन आले आहेत. मैदानामध्ये गेम प्लॅनिंग घडले आहे की लो स्कोरिंग सामना आहे, आपल्याला चांगली गोलंदाजी हाताळणं गरजेचं आहे. तत्पूर्वी चेंडूला कापलं गेलं आहे. अगदी 2 क्षेत्ररक्षकाच्या मधून एक्स्ट्रा कव्हर थर्ड मॅन रिझनला चेंडू जातोय. 4 धावेंकरिता आलाय हा चौकार. चार धावा आल्या. 4 धावेने संघ जाऊन पोहोचलाय 12च्या घरात. 12 रन ऑन स्कोर बोर्ड. 12 धावा आल्यात. यावेळी देखील आडव्या बॅटनं बॅट आणि बॉलचा नो कॉन्टॅक्ट. ओव्हर नंबर 2 ला पूर्ण विराम दिला गेलाय. 12 चेंडूचा खेळ झालाय आणि 12 धावा आल्यात. चांगली गोलंदाजी आपण पाहतो. एक चौकार वगळता सुंदर गोलंदाजी पाहायला मिळाले आहे. अबी कोहली यांचे लक्ष्मणजी भोईर यांचं शुभागमन. आपल्या शब्द सुमनाने हार्दिक स्वागत. शॉर्ट अप टीम मीटिंग, फील्डिंग डिपार्टमेंट. नेक्स्ट मॅच भूषण स्पोर्ट्स केगाव विपक्ष बीसीसी भेंडकल बी. अगदीच घरचाच साज आपण पाहूया. या मैदानावर पाहायला मिळेल कसं द्वंद्व रंगेल. पुनश्च एकवार गोलंदाजीच्या ट्रॅकवर ज्यानं पहिल्या षटक हाताळण्याचं काम केलं गेलंय ते 7 धावा देण्याचं काम केलं गेलं होतं पहिल्या षटकामधील. तेच हिरेन
गोलंदाजीसाठी उपस्थित झालेत. यावेळचा बॉल खराब बॉल पाहायला मिळाला आहे. अगदी थोडीशी लेंथ पाहायला मिळते. येस, इट इज अ व्हाईट बॉल. पंच चांगल्या पद्धतीने काम करतायत. एमचे पंच डॅनिश कोच सर खोपोवली, एक नामांकित पंच, नामांकित समालोचक या स्पर्धेमध्ये आपण पाहतोय. नामांकित गुणलेखक याच गावातील मंथन. यावेळेला चांगलाच फटका पाहायला मिळालाय. जसा आला तसाच धाडलाय. थेट हवाई सफरसाठी चेंडू आर पार सीमा पार साधावा. आलाय षटकार. षटकार पाहायला मिळाला. चांगल्या धाटणीने हा चेंडू हवाई सफर करिता उडवलाय. यावेळी देखील आक्रमण पाहायला मिळाला. बॅक टू बॅक दुसरा हवाई सफर. चेंडू जातोय एकच वादा. आमचा प्रीतम दादा आणि आल्यात या साधावा. स्पर्धेचं केलं आयोजन. जय हनुमान भेंडखळ संघान. जय हनुमान भेंडखळ संघान. जय हनुमान भेंडखळ संघान. आमचा एकच वादा प्रीतम दादा एंट्री करतय हो थाटान. एकच वादा आमचा प्रीतम दादा. आक्रमण करण्याचा प्रयत्न. डॉट बॉल. तिसरा षटकार देखील ठोकण्याचा प्रयत्न आपण पाहतोय. यावेळी पुढे येऊन क्या बात है, सुपर स्ट्रोक. चेंडू बिग 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 हिट. धावांची गरज पाहायला मिळेल. आमचे समालोचक जयेश भोसले सर, तदनंतर आतिश पाटील सर. नक्कीच आपणास विनंती असेल, अगदी कॉम्बॉक्स मध्ये आपली उपस्थिती गरजेची असेल याची नोंद घ्या. संघाची धावसंख्या उर्वरित इथून विजयाकरिता 1 ची गरज असेल. 32 धावा आल्यात. यावेळी देखील डॉट बॉल नव्हे तर फलंदाज इथून बाद झालेत. एक धावसंख्याची गरज असताना क्वाड बिहाइंड फर्स्ट विकेट डाऊन होतोय, पण आपलं काम मात्र चांगलंच केलं आहे. इथून बॅटिंग करणाऱ्या निलेश भोईरनं चांगली साथ देण्याचं काम केलं गेलंय. प्रवीण यांना आणि अगदी पहिल्या गडी गारात होतोय, त्याचं स्वागत करतोय आमचा डीजे विशेष. आपल्या चष्काची जरा अलग हाय लेवल. आपल्या चष्काची भाव चष्काची जरा अलग हाय लेवल. आपल्या चष्काची भाव चष्काची जरा अलग हाय लेवल. आपल्या चष्काची भाव चष्काची जरा अलग हाय लेवल. अलंकार येताना आपण पाहतोय आणि गोलंदाज सोनू पाटील. डॉट बॉल येतोय.
निर्धाव बॉल येत असताना यावेळचा चेंडू मागील दिशेला आपण पाहतोय झेलची शक्यता इथून झेल टिपला गेलाय. एक धाव संख्येसाठी पहा विकेटची पडझड झाली आहे. विकेट नंबर 2. इथे प्रीतम दादा यांच्या नावाची ती बॅट आहे. पुन्हा एकदा पहा फलंदाज बाद होत आहेत. बॅक टू बॅक दुसरा विकेट संपादित केलाय सोनू पाटीलनी. नक्कीच धावा थोड्या जास्त असत्या तर फिल्डिंग डिपार्टमेंटनं कुठेतरी या मॅच मध्ये पूर्णपणे शिरकाव केला असता. चला टॉस करून घ्यायचा आहे. इथून टॉस झालाय तर आपला निर्णय लगेचच आपण घ्यायचा आहे. न्यू बॅट्समन जात आहेत. सतीश डावरे येताना पाहायला मिळते. तावरे हेडलाइट्स बंद करायचे आहेत. मी विनंती करतोय. यावेळचा चेंडू झेलची शक्यता आणि इथून एक रन कंप्लीट पाहायला मिळाले. पहा एका धावेसाठी किती मेहनत आणि परिश्रम केलेत. पण विन होताना आपण पाहतोय पातन टीमचं हार्दिक हार्दिक अभिनंदन आणि हार्डलक. SPCC गरज आहे स्पर्धेत आपण सहभाग नोंदवलात आणि या स्पर्धेची शोभा वाढवली आहेत. आणि स्क्रीनवर आपण पाहतोय हर्षित ठाकूर यांचा वाढदिवस आज आपण पाहतोय. अगदी स्क्रीनवर आपण पाहू शकता. अगदी त्यांना खूप साऱ्या शुभेच्छा. युवा कबड्डीपटू आहेत. प्रवीण भुईर प्लेअर ऑफ द मॅच. 22 धावसंख्या आणि एक सफलता संपादित केली आहे. आणि प्रवीण ठरलेत प्लेअर ऑफ द मॅच. 22 धाव्यांचं योगदान. मी विनंती करतोय या परेश ठाकूर आणि अमित भगत आपणास आपल्या शुभ पवित्र असते आपण प्लेअर ऑफ द मॅचचा अवॉर्ड आपण पाहतोय. तत्पूर्वी स्क्रीनवर दिव्य विशाल ठाकूर आणि त्याचा वाढदिवसाचा 16 आणि हर्षित ठाकूर अगदी स्क्रीनला आपण पाहतोय. हे दोन्ही वंडर बॉय क्यूट बॉय. त्यांना वाढदिवसाच्या खूप साऱ्या शुभेच्छा असतील. येणारं आयुष्य यशाचं कीर्तीचं भरभराटीचं उन्नतीचं जावं हीच ईश्वरचरणी प्रार्थना केली जाईल. आणि शुभेच्छा काय संपूर्ण आयोजक करते जयमान क्रिकेट क्लब भेंडकल. स्क्रीनला आपण पाहतोय. जाऊया. प्रवीण ठरलाय मॅन ऑफ द मॅच. 22 धाव्यांचं चांगलं योगदान. आणि जसा सामना चालू होईल तसा पहिल्या सत्रासाठी जोडले जातील आतिशजी पाटील सरांकडे आम्ही वळतोय. आणि इथून प्रवीण ठरलेत प्लेअर ऑफ द मॅच. त्यांना प्लेअर ऑफ द मॅचचा अवॉर्ड डिस्ट्रीब्यूट करण्यासाठी परेश ठाकूर अमितजी भगत. चला प्रवीण या आपण लगेचच. प्रवीण 22 धावा अगदी उभारल्यात प्रवीण यानं. बावीस धाव्यांचं योगदान. चला दोन्ही मी विनंती करतोय. केगाव टीम आपला 12th मॅन. चला इथून पा अगदी प्रवीण ठरत मॅन ऑफ द मॅच. त्यांना दिली जाणार एक आकर्षक ट्रॉफी आणि या स्पर्धेतील प्रीतम